नमस्कार. मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आज आपण एक असा इंटरेस्टिंग टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्याचं नाव आहे गुगलने तयार केलेलं नोटबुक LM नावाचं एक AI रिसर्च असिस्टंट. म्हणजे हे एक रिसर्च असिस्टंट किंवा आपण ज्याला म्हणू की एक नोटबुक आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही वेगवेगळे सोर्सेस वापरून त्याच्यामधली इन्फॉर्मेशन, त्याच्याबद्दलची बित्तम माहिती तुम्ही ह्या AI टूलच्या माध्यमातून मिळवू शकता. तर कशा पद्धतीने तुम्ही याच्यात काम करू शकता ते आपण आत्ता आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सर्वात पहिलं तुम्हाला गुगलवर जायचं आहे. ठीक आहे, गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे नोटबुक LM. ठीक आहे, नोटबुक LM तुम्ही नाव टाकल्यानंतर तुम्ही या notebook.lm.google या वेबसाईटवर तुम्ही जाणार आहे. गुगलचं प्रोडक्ट आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला ट्राय नोटबुक LM नावाचा एक ऑप्शन मिळेल आणि त्यांनी स्वतः दिलं युअर पर्सनलाइज AI रिसर्च असिस्टंट. जर तुम्ही PhD करत असाल, तुम्ही कशात आर्टिकल लिहित असाल, तुम्ही अजून काही व्हिडिओ बनवत असाल किंवा अजून काही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची कामं करायची असेल, एखादं तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं असेल, तर अशा सगळ्या कामांमध्ये तुम्हाला हे नोटबुक LM हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही इथे ट्राय नोटबुक LM वर तुम्ही टिक करा. ओके, त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे एक मी डिलीट करतो पहिल्याचं केलेलं. तुम्हाला हा अशा पद्धतीचं वेलकम टू नोटबुक LM नावाचं एक तो वेलकम मेसेज येईल. तिथे आल्यानंतर तुम्हाला इथे क्रिएट न्यू नोटबुकवर टिक करायचं आहे. या क्रिएट न्यू नोटबुकवर टिक केल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या सोर्सेसमधनं माहिती याला द्यायची आहे आणि त्या सोर्सेसमधून तुम्हाला माहिती गेन करायची आहे, सोपी करून पाहिजे आहे, तर ते सोर्सेस तुम्हाला इथे आधी टाकायचे. तर तसे 50 सोर्सेस तुम्ही वापरू शकता. सोर्स लिमिट 50 सोर्सेस देऊ शकता. त्यामध्ये वर्ड, PDF, टेक्स्ट, मार्कडाऊन, ऑडिओ, व्हिडिओ, गुगल डॉक, गुगल ड्राईव्ह, गुगल स्लाईड, वेबसाईट, ओके, कॉपी पेस्ट करू शकता. असे सगळे ऑप्शन्स त्यांनी इथं तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे. तर मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला फक्त एक यूट्यूब व्हिडिओ जो आहे, त्या व्हिडिओचे तुम्हाला बित्तम माहिती मी तुम्हाला मिळवून देऊ शकतो विथ ऑडिओ. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळे तुम्ही वापरून ट्राय करून बघा. पण मी आता वेळेप्रमाणे तुम्हाला फक्त एक यूट्यूबचा एक व्हिडिओ त्याला पूर्ण एक्सप्लेन आपल्याला करून हा नोटबुक LM कशा पद्धतीने देणार आहे हे आपण बघणार आहोत. माझा स्वतःचाच एक व्हिडिओ मी पहिल्यांदा इथे घेतो. ओके, तो व्हिडिओ समजा मी आता व्हिडिओजमध्ये जातो आणि समजा napkin.ai संदर्भातला मी इथे व्हिडिओची लिंक मी कॉपी केली किंवा तुमच्याकडे जर व्हिडिओ जे अवेलेबल असेल, जे तुम्हाला सोपे करून पाहिजे, ज्या व्हिडिओचं तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे, ठीक आहे, मोठा व्हिडिओ आहे त्याला छोटा शॉर्ट करून पाहिजे, त्याची समरी पाहिजे, तर त्या व्हिडिओची लिंक तुम्ही इथे द्या. हे बघा, मी आता इथे व्हिडिओ टाकलेला आहे. ओके, आणि त्याने तर मराठीमध्ये तुम्हाला इथे त्याचं समराईज करून दिलेलं इथे. आणि तुम्हाला जर वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये पाहिजे असेल तर इथं ऑप्शन आहे आउटपुट लँग्वेज, आणि इथं हवी ती भाषा तुम्ही इथे निवडू शकता. मी आता मराठी ठेवलेली आहे. जर मी मराठीमध्ये व्हिडिओ आहे म्हणून मी मराठी लँग्वेज ठेवलेली आहे. तुम्हाला इंग्लिश पाहिजे, हिंदी पाहिजे, जी भाषा पाहिजे त्या भाषेमध्ये तुम्ही तुमचा व्हिडिओ तो कन्वर्ट करू शकता. ठीक आहे, तर मी आत्ता इथे व्हिडिओ सोर्स इथं दिलेला आहे. ओके, त्या व्हिडिओला त्यांनी इथे तुम्हाला इमिजिएटली समरी दिलेली आहे, त्या व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही आहे त्याच्याबद्दलचे तुम्हाला की टॉपिक्स पण त्यांनी इथे दिलेले आहेत आणि त्या व्हिडिओ पूर्ण मराठीमध्ये एक्सप्लेन करून त्यांनी इथं दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला अजून यामधले इंटरेस्टिंग बाबी यामध्ये 3 दिलेल्या आहेत. तर पहिली इंटरेस्टिंग बाब म्हणजे ॲड नोट. या व्हिडिओ संदर्भातले काही नोट्स तुम्ही काढत असाल तर ते नोट्स तुम्ही इथे टाईप करू शकता. सेकंड ऑप्शन आहे ऑडिओ ओव्हरव्ह्यू. तर ऑडिओ ओव्हरव्ह्यूमध्ये काय होणार आहे, या व्हिडिओमध्ये काय मी सांगितलेलं आहे किंवा जो कोणी पुस्तक असेल, ई बुक असेल, ऑडिओ टेक्स्ट असेल, कॉपी पेस्ट असेल, गुगल स्लाईड असेल, त्याच्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या कन्व्हर्जेशनमध्ये भेटणार आहे. आणि यामध्ये एक मेल आणि फिमेल या दोघांचं कन्व्हर्जेशन तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला इथे करून भेटणार आहे. आणि तिसरा आहे माइंड मॅप. माइंड मॅप म्हणजे काय की याची प्रोसेस कशा पद्धतीने याची प्रोसेस केलेली आहे स्टार्ट टू एंड, त्याचं तुम्हाला एक डायग्राम तुम्हाला इथे तयार करून मिळणार आहे. आणि त्यानंतर स्टार्ट टायपिंग, आणि इथे काही प्रश्न त्यांनी ऑटोमॅटिकली इथं तयार करून दिलेले आहेत. हे प्रश्न तुम्ही त्याला विचारू शकता आणि त्याची उत्तरं पण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर स्टडी गाईड तुम्ही इथं तयार करू शकता, ब्रीफिंग डॉक तुम्ही इथं तयार करू शकता, FAQ तुम्ही तयार करू शकता.
तर असे भरपूर ऑप्शन्स त्यांनी इथे तुम्हाला दिलेले आहेत. तर आपण त्यापैकी सगळे वापरून बघूया. तर ॲड नोटचं मी तुम्हाला सांगितलं आहे. आता ऑडिओ ओव्हरव्ह्यूवर जर तुम्ही तसं टिक केलं तर बघा इथे जनरेटिंग कन्व्हर्जेशन बेस्ड ऑन वन सोर्स, इथं जेवढे सोर्सेस आहेत त्या सोर्सेस तुम्ही टिक करायचे इथे. तर त्या पद्धतीने त्या सोर्सवर तुम्हाला संभाषण तयार करून मिळणार आहे. तर ते संभाषण अत्यंत पॉवरफुल असणार आहे आणि त्या संभाषणामधून आपलं पूर्ण या व्हिडिओबद्दलची कन्सेप्ट जी आहे ती पूर्ण क्लिअर होणार आहे. ओके, सो हे जनरेट होत आहे. तोपर्यंत आपण नेक्स्ट बघूया माइंड मॅप. तर माइंड मॅप काय आहे, तर माइंड मॅप काय करणार आहे आपण ट्राय करून बघूया. ओके, तर तो माइंड मॅप त्यांनी तयार करून दिलेला आहे. ओके, तर त्यांनी napkin.ai टूल फॉर क्रिएटिव्ह थिंकिंग, त्याचा पर्पज, हाऊ टू यूज, कॉन्टेंट क्रिएशन मेथड, व्हिज्युलायझेशन फीचर, त्यांनी त्याचा माइंड मॅप तयार करून घेतला. त्याचा पर्पज काय आहे तर तो तुम्हाला लगेच त्या माइंड मॅपद्वारे त्याचं पर्पज सांगणार आहे की त्याचा नेमका पर्पज काय आहे. बघा तुम्ही त्याच्यावर टिक केलं तर यामध्ये त्याने त्याचं पर्पज लिहून दिलं. ठीक आहे, तर म्हणजे हे जो माइंड मॅप आपण इथं वापरणार आहे तर त्या माइंड मॅपला सुद्धा त्या माइंड मॅपद्वारे सुद्धा आपल्याला माहिती इथे भेटणार. हाऊ टू यूज, कसं वापरायचं, व्हिज्युलायझेशन फीचर कसं, कस्टमायझेशन, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटणार आहे. त्याला डाउनलोड करायचा असेल हा माइंड मॅप तुम्हाला अजून कुठे तुमच्या थिसिसमध्ये, डेझर्टेशनमध्ये, तुमच्या रिसर्च आर्टिकलमध्ये, पुस्तकामध्ये कुठेही तरी तुम्हाला वापरायचं झालं तर तुम्ही याला डाउनलोड करू शकता. डाउनलोड करून तो तुम्हाला हवा तिथे तुम्ही तो वापरू शकता. बघा PNG फॉर्मॅटमध्ये तो डाउनलोड झालेला आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने हे माइंड मॅपचं तिथं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिलेलं आहे प्रश्न उत्तरासाठी. तर समजा तुम्हाला एखादं प्रश्न उत्तर विचारायचं आहे त्या संदर्भात ह्या नॅपकिन AI बद्दलचं, तर नॅपकिन AI सध्या कोणत्या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे, तर मग आपण इथे त्याला प्रश्न विचारू, तो त्याचं उत्तर आपल्याला त्या AI बद्दल देणार आहे. बघा तर त्यांनी दिलेलं स्वतःमध्ये दिलेल्या माहितीनुसार नॅपकिन AI हे सध्या बेटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. या बीटा व्हर्जनचा प्लॅन प्रो बेटा प्लॅन म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे जोपर्यंत नॅपकिन AI हे बीटा फेजमध्ये आहे तोपर्यंत सर्व फीचर पूर्णपणे विनामूल्य आहे. तर त्यांनी तुम्हाला त्याचा आन्सर देऊन टाकला. म्हणजे तुम्ही त्या व्हिडिओ संदर्भात त्याला काही विचारा, काही चॅटिंग करा, तो त्याचा आन्सर तुम्हाला देणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला त्याचे FAQ काढायचे आहेत, त्या व्हिडिओ संदर्भातले FAQ तयार करायचे, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स. तर तो तुम्हाला त्याचे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन इथे या नोटमध्ये बघा तयार करून देणार आहे. नॅपकिन AI काय आहे, नॅपकिन AIचा उद्देश काय आहे, नॅपकिन AI वापरण्यासाठी कसे लॉग इन करायला लागते किंवा त्याच्या संदर्भातल्या सगळ्या FAQ तुम्हाला अजून तो काढून देऊ शकतो. इथे स्टडी गाईडचं तुम्हाला ऑप्शन आहे. स्टडी गाईड म्हणजे तुम्हाला त्याच्या नोट्स तयार करून देऊ शकतो तो. ठीक आहे, तर बघा स्टडी गाईडमध्ये तुम्हाला नॅपकिन AI मुख्य उद्देश काय आहे, उत्तर, नॅपकिन AI मुख्य विचारांचा दृश्यात्मक स्वरूपात, म्हणजे तो तुम्हाला त्याचं एक गाईड तयार करून देणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे आहे ब्रीफिंग डॉक. ठीक आहे, तर ब्रीफिंग डॉक हे पण तुम्हाला ते डॉक जे आहे ते तुम्हाला त्याचं ब्रीफिंग करून तुम्हाला इथे मिळणार आहे. तर ते सुद्धा तुम्हाला इथे न्यू नोटमध्ये तुम्हाला ॲड बघा त्यांनी ते करून दिलेलं आहे. बघा अशा पद्धतीने. तर हे अत्यंत प्रभावशाली असं गुगलने आत्ता हे तयार केलेलं आहे नोटबुक LM नावाचं AI टूल. तर अजून आपला व्हिडिओ जो आहे तो ऑडिओ जो कन्व्हर्जेशन आहे ते इथे तयार होत आहे. त्याला थोडासा वेळ लागतो, परंतु आपण पूर्णपणे झाल्यानंतर आपण तुम्हाला ते कन्व्हर्जेशन ऐकवणार आहे. आणि कन्व्हर्जेशन तयार झालेलं आहे बघा, आता तुमच्या समोरच आहे. 5 मिनटं 47 सेकंदाचं कन्व्हर्जेशन आहे. तर एक्झॅक्टली हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे आपण ते कन्व्हर्जेशन ऐकूया. नमस्कार, आज आपण एका नवीन AI टूलवर बोलणार आहोत. napkin.ai हे असं साधन आहे जे आपल्या नोट्स, कल्पना किंवा माहितीला म्हणजे व्हिज्युअल रूपात आणायला मदत करतं. हो अगदी. आणि यासाठी आपण एका YouTube व्हिडिओचा आधार घेतलाय जिथे हे कसं वापरायचं हे दाखवलं आहे. बरोबर. तर आजच्या या चर्चेतून napkin.ai नेमकं कसं चालतं, त्याचे फायदे काय आहेत आणि विशेषतः म्हणजे विद्यार्थी, संशोधक किंवा ज्यांना माहिती इतरांसमोर चांगली मांडायची आहे, हो, त्यांच्यासाठी हे किती उपयोगी ठरू शकतं हे बघूया. म्हणजे विचारांना असं डोळ्यासमोर आणण्याच्या प्रक्रियेत काय आहे खास ते पाहूया. Correct. चला तर मग सुरुवात करूया. napkin.ai म्हणजे नक्की काय आहे? तर हे आहे ना एक AI टूल हम्म जी आपल्याकडचं टेक्स्ट
म्हणजे समजा एखादा प्रबंध असेल, नोट्स असतील किंवा अगदी डोक्यात आलेले विचार जरी असले, हो हो. त्यांना ते सुटसुटीत व्हिज्युअल डायग्राम्स किंवा माइंड मॅप्स मध्ये बदलतं. म्हणजे माहिती फक्त वाचायची नाही, तर पाहायची सोय होते. अच्छा, म्हणजे वाचण्यापेक्षा बघायला सोपं. अगदी. आणि वापरणं पण तसं बरंच सरळ आहे. napkin.ai वेबसाईट आहे त्यांची. हां. तिथे जाऊन जीमेलनी लॉग इन करता येतं. ओके. आणि सध्या त्याचं बीटा व्हर्जन आहे. ते मोफत आहे सगळ्यांसाठी. त्यामुळे ट्राय करायला काहीच हरकत नाही. फुकट आहे म्हणजे उत्तमच. हो ना? तर यात माहिती टाकायचे मुख्यत्वे 3 मार्ग दिसले मला. अच्छा, कोणते कोणते? पहिला आहे AI ड्राफ्ट. हां. म्हणजे तुम्ही फक्त ओके. सो तुम्ही बघितलं किती पॉवरफुल कन्व्हर्सेशन त्यांनी तयार करून दिलं आहे. तुम्ही 5 मिनिटाचं कन्व्हर्सेशन फक्त ऐकायचं आहे आणि तुम्हाला napkin.ai बद्दलचं पूर्ण नॉलेज ते कन्व्हर्सेशनमधून तुम्हाला देणार आहेत. तर अशा पद्धतीचं AI टूल हे किती महत्त्वाचं ठरू शकतं येणाऱ्या काळामध्ये आपल्या रेग्युलर कामामध्ये, किंवा मुलांना एखादं कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर त्यामध्ये त्यांना किती महत्त्वाचं ठरू शकतं. तर ते अशा पद्धतीने तुम्ही या नोटबुक LMचा वापर करून अत्यंत ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, रिसर्च असेल, आर्टिकल असेल, बुक लिहिणं असेल, अशा सगळ्या गोष्टी अत्यंत सोयीस्कर करून घेऊ शकता. सो त्यासाठी ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑडिओ ओव्हरव्ह्यू, माइंड मॅप, ॲड नोट, नंतर तुम्हाला स्टडी गाईड, ब्रीफिंग डॉक, FAQ, टाईमलाईन. तर अशा सगळ्या फीचर्सचा वापर करून 50 सोर्सेस ॲड करून त्या सोर्सेसमधून तुम्हाला त्याची माहिती समराईज करून अशा पद्धतीचं एक छान तुम्हाला इथे माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.